उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी. उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच घरामध्ये आणा या झाडाचे एक पान. शत्रू लोटांगण घालतील. तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. 5 मे 2026 वार मंगळवार. या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 5 मे अंगारकी संकष्टी चतुर्थीची महत्त्वाची पूजा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी आपल्याला ज्या काही 3 भाज्या आहेत त्या चुकूनही खायच्या नाहीत. त्याचबरोबर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील आपल्याला करायचा आहे. आणि या दिवशी काय करायचे, काय करावे, काय करू नये याचे संदर्भ या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला नक्कीच भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे मानले जाते की या दिवशी हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते. भगवान गणेशाने मंगळदेवाला दिलेल्या वरदानामुळे या दिवसाला विशेष शक्ती प्राप्त झाली आहे. ज्याच्या कुंडलीत मंगळदोष आहे किंवा ज्याच्या कामात सतत अडथळे येतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप फलदायी ठरत असतो. संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्र दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. 5 मे 2026 रोजी चंद्रोदयाची अंदाजे वेळ आपण बघा. चंद्रोदय या दिवशी रात्री 9:55 होणार आहे. तरी या कालावधीमध्ये आपल्याला उपवास सोडायचा असतो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपती बाप्पांची शेवटची पूजा करावी. शक्य असल्यास या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करावेत, कारण मंगळ आणि गणपती दोघांनाही लाल रंग प्रिय आहे. बाप्पाला 21 मोदक किंवा दुर्वांची जोडी अर्पण करावी. या दिवशी गणपती अथर्व शीर्षम पठण करावे, अत्यंत शुभ मानले जाते. गूळ आणि खोबऱ्याचे दान करावे आणि नैवेद्य देखील दाखवावा. जर तुमचे एखादे काम अनेक दिवसापासून रखडलेले असेल तर या दिवशी गणपतीसमोर तुपाचा दिवा लावून संकटनाशक गणेश स्तोत्र म्हणावे. यामुळे तुमची सर्व संकटे दूर होतात. चंद्रोदयावर आधारित असते. अनेक जण दिवसभर उपवास करतात, पण रात्री चंद्रोदय न पाहता किंवा चंद्राला अर्घ्य पाणी न देता जेवतात. असे केल्याने स्वतःचे पूर्ण फळ मिळत नाही. चंद्रोदयानंतर उपवास सोडावा. या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नये. केवळ उपवास करणाऱ्या नाही तर घरातील इतर सदस्यांनीही या दिवशी सात्विक आहारच पाळावा, कारण अंगारकी ही बाप्पाच्या उपासनेचा पवित्र दिवस आहे. गणपती बाप्पाचे पूजन सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांना तुळशीची पाने अर्पण करणे. पौराणिक कथेनुसार बाप्पाला तुळस वर्ज्य आहे. तुळस कधीही बाप्पाला वाहू नये. अंगारकी चतुर्थी मंगळवार येते. मंगळवार हा अग्नितत्वाचा आणि रागाचा कारक मानला जातो. या दिवशी कोणावरही चिडचिड करणे, कोणाचा अपमान करणे किंवा घरामध्ये भांडण करणे टाळावे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. बाप्पाला दुर्वा हाताने त्या वाहताना कोमजलेल्या किंवा अशुद्ध असू नये. तसेच दुर्वा नेहमी विषम संकेत अर्पण कराव्यात. रस्त्यावर कुठेही पडलेल्या दुर्वा पायाखाली येणार नाहीत याची काळजी घ्यावी. अंगारकी चतुर्थी हा संयमाचा दिवस आहे. या दिवशी शारीरिक आणि मानसिक शुद्ध राखणे गरजेचे आहे. त्यामुळे ब्रह्मचर्याचे पालन करावे. या दिवशी जर तुमच्या दाराशी कोणी गरजू व्यक्ती आली तर तिला रिकाम्या हाती पाठवू नका. शक्य असल्यास अन्न आणि गूळ खोबऱ्याचं दान नक्की करा. संकट दूर करण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पाला 21 गुळाचे खडे आणि 21 दुर्वाची जोडी अर्पण करावी. अर्पण करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे कर्जातून मुक्ती मिळते आणि पैशांचे मार्ग मोकळे होतात. मंगळवार आणि अंगारकी योग आल्याने बाप्पाला शेंदूर अत्यंत प्रिय असतो. बाप्पाच्या कपाळावरील शेंदूर स्वतःच्या कपाळावर लावावा. त्यामुळे मंगळ दोष कमी होतो आणि व्यवसायात आणि नोकरीत धनवृद्धी होते. जर तुम्हाला सतत आर्थिक नुकसान होत असेल तर या दिवशी चंद्रोदयापूर्वी 3 वेळा संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करावे. हे स्तोत्र पठण केल्याने दारिद्र्य दूर होते आणि स्थिर लक्ष्मीचा वास घरात राहतो. धनप्राप्तीसाठी शमीचे झाड किंवा शमीचे पान त्याची पाने बाप्पाला अर्पण करणे खूप शुभ असते. शमी ही समृद्धीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे आर्थिक ताणातून सुटका होते. अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळ ग्रहाचे प्राबल्य असते, त्यामुळे या दिवशी गरजू व्यक्तीला लाल मसूर, लाल कापड किंवा गुळ दान करावा. हे दान केल्याने तुमची आर्थिक प्रगती वेगाने होऊ लागते. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी या दिवशी एकाच तांब्याच्या कळसात पाणी भरून त्यात थोडे लाल चंदन टाकावे आणि ते बाप्पाच्या मूर्तीवर ठेवावे. त्यानंतर हे पाणी घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडावे. यामुळे नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन धन आकर्षित होते. हे छोटे छोटे उपाय सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता.
या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे, तो म्हणजे या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे. तर ते पान घेऊन यायचं आहे. यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. शमीच्या झाडाचं पान कितीही कठीणातील कठीण इच्छा होईल ती घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी सर्व दूर होतील, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका. बघा, आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे झाडझुडपं असतात आणि त्या झाडाझुडपांमध्ये दैवी शक्ती असते आणि या दैवी शक्तीचा फायदा आपल्याला अशा पद्धतीने होतो की आपल्या आजूबाजूची जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ना, तर ती सर्व नष्ट होत असते. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा करतो. त्यामध्ये बघा, आपण वड असेल, पिंपळ असेल, बेलाचे झाड असेल, अशा अनेक प्रकारच्या झाडांची, शमीच्या झाडाची पूजा करतो, कारण त्यामध्ये साक्षात परमेश्वर निवास करतात असे आपल्याला सांगितले आहे. आपल्या अनेक प्रकारच्या धर्मग्रंथामध्ये त्याच पद्धतीचं एक जे झाड आहे त्यामध्ये शमीचे झाड जे गणपती बाप्पांचा निवास असतो आणि ते झाड गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. या झाडाचे आपण जर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केली आणि हे झाड जर आपण गणपती बाप्पांना ह्या झाडाचे पान अर्पण केले तर सर्व आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत त्या सर्व आपल्याला पूर्ण होताना दिसतील. आणि आपल्या आता हे झाड कोणतं आहे तर हे झाड आहे ते म्हणजे शमीचे झाड. शमीच्या झाडाची या दिवशी पूजा केली जाते. तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायचे आहे, शमीच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्या क्षणी आपल्याला हे पान तोडून घ्यायचं आहे. आपल्याला हे पान तोडून घरी घेऊन यायचं आहे. त्यानंतर हे पान हातात धरायचं आहे, देवघरात दिवा लावायचा आहे, गणपती अथर्वशीर्ष पठण करून तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे आणि हे पाणी आपल्याला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे. धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, कर्जमुक्ती, ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर व्हाव्यात अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पान एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला पर्समध्ये किंवा एखाद्या पाकिटामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, तो तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्ही नक्कीच अनुभव घेऊ शकता. फक्त हा उपाय तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. तुम्हाला याचा लाभ नक्की होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपतेय नमः.